तिकडे मी पाणी घेऊन येतो. अरे काय 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 दाखवतेस पाठीमागे? आगीची भीती वाटते का? आगीची भीती वाटते का? काय 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 आहे तिकडे? काय कुणाबद्दल बोलतेस? प्रतिमा तिथे कुणीच नाहीये, कुणीच नाहीये तिथे. तुला कोणी दिसलं होतं का? तिला थोडा गर्दीचा त्रास होतो, मी घेऊन जाईन तिला. थँक्स थँक्स. काय झालं बाबू? झोप येत नाहीये? अगं हातांना काही कामच नसेल तर डोळ्यांना झोप कशी येईल? दिवसभर शरीराची काही हालचालच होत नाही तर थकवा कुठून येणार ना? मग आपण गप्पा मारत बसूया का? अगदी तशाच जशा आपल्या घरी मारायचं. सौबाळा, तू थकली असशील. मी दिवसभर इथे आराम करतो पण दिवसभरात तुला क्षणाचीही उसंत मिळत नाही, माहितीये मला. मधु भाऊ, उलट तुमच्याशी गप्पा मारून माझा सगळा थकवा निघून जाईल आणि मी इतकी बडबड करेन ना की शेवटी तुम्हीच म्हणाल की बाई गं मी झोपतो पण तुझी बडबड कमी कर. तू बोलण्यात काही ऐकणार नाहीयेस आणि मला माहितीये तू कोणत्या विषयावर गप्पा मारणार आहेस. तुम्हाला हेच सांगणार ना की जावई बापू किती गुणी आहे, सद्गुणांची खाण कशी आहे ती, होय ना? नाही, आज आपण तुमच्याबद्दल आणि वत्सला काकूंबद्दल बोलूया. तुमचा प्रेमविवाह होता ना मधु भाऊ? तुम्ही त्यांच्या प्रेमात कधी आणि कसे पडलात? तुमची पहिली भेट आठवते तुम्हाला? अच्छा, म्हणजे आज गाडी माझ्यावर घसरली आहे तर? सांगा ना मधु भाऊ, आपण एवढ्या वर्षात ह्या विषयावर कधी बोललोच नाही ना. तुम्हाला हे कधी जाणवलं की वत्सला काकूच तुमच्या जोडीदार व्हायला हव्यात? असं एका क्षणाचं नाही सांगता येणार. वत्सलाला मी लहानपणापासून ओळखत होतो. आमचं दोघांचं शिक्षण एकत्रच झालं. आणि सव्वा त्यावेळेला मुली फारशा शिकायच्या नाही, पण वत्सलाने मात्र हट्टानं स्वतःचं शिक्षण पूर्ण करून घेतलं. मला तिचं खूप कौतुक वाटायचं. आणि एक दिवस मला कळलं की वत्सलाला बघायला मुलगा येणार आहे. माझ्या काळजात गलबलल्यासारखं झालं, पण मला कळेच ना की मी माझ्या भावना वत्सलाला कशा सांगू. मग मग तुम्ही काय केलं? मला खरं तर तिला थेटच मागणी घालायची होती, पण नेमका अशा वेळेला आपला धीर कुठे जातो तेच काही कळत नाही. पण मी एक गोष्ट मात्र केली. माझ्याकडे ना एक टेप रेकॉर्डर होता जुना, तो घेतला आणि सरळ तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. टेप रेकॉर्डर घेऊन? आणि मला जे वाटतंय ना ते गाण्यातून तिच्या समोर व्यक्त केलं. धुंद एकांत प्रीत आकारली, सहज मी छेडिता तार चंदार. मग काय झालं? अगं तू काहीच म्हणाली नाही. तिने गाणं ऐकलं आणि शांतपणे निघून गेली होती. म्हणजे तुमचं लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालं होतं? नाही, असं काही नाही. हे बघ, प्रेम आणि जबरदस्ती यात कधीही गल्लत करायची नसते. पण म्हणजे त्यांचा होकार होता, पण हे तुम्हाला कसं कळलं? दुसऱ्या दिवशी जेव्हा ती येऊन मला भेटली त्यावेळेला तिने तिचा होकार गाण्यातूनच कळवला. माझ्यासमोर ती चक्क गायली, सख्या रे घायाळ मी हरिणी. जगातलं मी ऐकलेलं सर्वोत्तम गाणं होतं ते. संगीतातली ही ताकद माझ्या लक्षातच आली नव्हती. प्रेमाचे शब्द आणि सूर जसे वत्सला काकूंपर्यंत पोहोचले तसेच ती ह्यांच्यापर्यंतही पोहोचतील. आता तुझं सांग. मी काय सांगू मधु भाऊ? अरे मी सांगू का म्हणजे काय? तू जेव्हा जावई बापूंच्या प्रेमात पडलीस तेव्हा तू तुझ्या भावना त्यांच्यापाशी कशा व्यक्त केल्या? मधु भाऊ, तुम्हाला खरंच पाठीपर्यंत जागायचंय का? अरे वा, हे चांगलं आहे तुझं. माझ्याकडनं सगळं वधवून घेतलंस आणि स्वतःची पाळी आली त्यावेळेला तोंडाला कुलूप. काय हे रडीचा डाव आहे, तू सांगायला पाहिजे. जाऊ द्या ना मधु भाऊ, आपण उद्या बोलू. नाहीतर मी आता खूप बडबड करत बसे ना. झोपा तुम्ही. अरे वा, लाजली माझी जाऊ. झोपा बघू, चला. बोलण्यात ऐकण्यात नाहीच तू. मी यांच्याकडे माझ्या मनातलं प्रेम कसं व्यक्त केलं हे मी तुम्हाला नक्की सांगेन मधु भाऊ, पण आधी ते घडू तरी द्या. आज तुम्ही मला जी कल्पना सुचवलीत ना त्याचा वापर मी नक्की करेन आणि बघीन यांच्यापर्यंत माझ्या मनातल्या भावना पोहोचतायत की नाही. शेवटी मन मोकळं करण्यासाठी संगीतासारखं दुसरं माध्यमच नाही. आज मी गाणी गुणगुणताय, खूप छान वाटतंय. पण काही स्पेशल घडलंय का? सर, गाणी गुणगुणण्यासाठी काही खास कशाला घडायला हवं? गाणं उठावर आलं ना की आपोआप मन आनंदी होतं.
मला म्युझिक खूप आवडतं. आणि खास करून लता दीदींची, आशाबाईंची, मन्नाडेंची, श्रीनिवास खळे यांची गाणी खूप आवडतात मला. आणि लहानपणी ऐकलेली गाणी आपण अशी सहजासहजी नाही ना विसरत. तुमच्या बाबतीत व्हायचं का असं कधी? हो, माझ्या कॉलेज डेजमध्ये मला म्युझिक खूप आवडायचं. म्हणजे माझा फेवरेट होता मायकल जॅक्सन, बॅकस्ट्रीट बॉयज, B2K गँग्स, गन्स अँड रोझेस. मला खूप आवडायचं. पण त्यानंतर लॉचा अभ्यास सुरू झाला. प्रेशर एवढं होतं की म्युझिकसाठी मला वेळच नाही मिळायचा. सर, संगीतासाठी वेळ कुठे काढावा लागतो? आपल्याला हवं तेव्हा संगीत आपल्या आजूबाजूला असू शकतं. आणि जुन्या मराठी गाण्यांची गंमत काही वेगळीच असते ना. ऍक्च्युली मला ही गंमत एक्सपिरियन्स करता आली नाही. US मध्ये होतो ना, तिथे कुठली आली मराठी गाणी. आणि तेव्हा माझं मराठी पण काही फार चांगलं नव्हतं. आता तरी कुठे चांगलंय. हो, पण तुमच्यामुळे आता जरा बेटर मराठी बोलतोय. मला आठवतं तुम्ही ऑफिसमध्ये किती मोठी मोठी मराठी शब्द वापरायचा, पण आता मला सगळे कळतात. सगळे. हो, हा? परीक्षा घेऊ मी तुमची. अरे कधीही सांगा. रेडी? म्हणजे बघा, मी तुम्हाला मराठी गाणी गाऊन दाखवेन, तुम्ही त्याचा अर्थ मला सांगायचा. हा, रेडी. रेडी. म्हणजे आधी समजून घ्यायचा अगदी मनापासून. तो अर्थ जर तुम्हाला कळला ना अर्जुन सर, तर माझ्या मनातलंही सहज कळेल. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. सर, असे रमून जाऊ नका, फक्त अर्थ पण सांगा. हो, इझी. एक म्युझिक या गाण्यात ना, ऍक्च्युली हे गाणं बर्ड सेंचुरी मधलं आहे. बर्ड्स असे एकत्र मस्त उडतायत, एन्जॉय करतायत. राईट? नाही, हा अर्थ नाहीये या गाण्याचा. नाही, या गाण्यात आहेत ना ते बगळे, हवा म्हणजे स्वॉर्म ऑफ बर्ड्स, ते एकत्र असे उडतायत, मस्त फ्लाय करतायत. बरोबर, पण त्या शब्दांचा हा अर्थ नाहीये. जाऊ द्या, पहिला डाव देवाचा. मी तुम्हाला दुसरं एखादं गाणं ऐकवतो. हा, आता तरी त्याचा अर्थ समजून घ्या. कन्फर्म. तरुणा आहे रात्र अजूनी, राजसा निजला सकारे, राजसा निजला सकारे. एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळला सकारे. तरुणा आहे रात्र अजूनी, राजसा निजला सकारे, राजसा निजला सकारे. एवढ्यातच त्या कुशीवर. कळलं ना? कळलं ना? कन्फर्म कळलं मला. सांगा. हे गाणं ना, हे गाणं आई त्याच्या बाळासाठी म्हणतीये. आय मीन झोपवतीये बाळाला. ते अंगाई अंगाई गीत आहे, राईट? नाही हो, ही अंगाई नाहीये. नाही, पण याद आहे ना, राजसा निजला असं का, म्हणजे काय ना, लहानपणी पूर्ण नेहमी माझ्या मम्माला विचारायची, अर्जुन निजला का, म्हणजे झोपला का, झोपला अंगाई. पण एक मिनिट, तुम्ही मला अंगाई का? सर, ह्या गाण्याचा अर्थ तुम्हाला खरंच कळला नाहीये? हे नाहीये अंगाई. ते मी आधीच म्हणालो ना की US मराठी गाणी फार ऐकली नाहीये मी, म्हणून मिस्टेक. मग तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळणार सर? बरं, ठीक आहे, एक शेवटचा प्रयत्न करून बघूया. हा, आणि जुनी गाणी जाऊ द्या. मी तुम्हाला नवीन गाणं ऐकवते, कदाचित हे तुम्ही ऐकलं असेल. लेटेस्ट आताच नक्की कळेल मला, नक्की बोला. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, हुलकीचा हुल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना. हे गाणं ऐकलंय मी. हो, आणि याचे लिरिक्स म्हणजे या गाण्यात असं असं आहे की श्वास अडकलाय, म्हणजे इट्स अ लव्ह सॉन्ग. बरोबर, म्हणजे अर्थ कळतोय तुम्हाला. पुढची लाईन प्लीज. सरसुखाची श्रावणी किनाच रावळी वहा, गुंतण्या तूर फिरुनी आज वेडा जीवहा. आले 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 लक्षात आले आले. हे जरा डिफिकल्ट मराठी शब्द आहेत ना, म्हणून जरा वेळ लागतोय कनेक्ट करायला. परत एकदा गाता तुम्ही, परत एकदा.
सरसुखाची श्रावणी ही नाच रावळी वहा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची वहा. फॅन्टॅस्टिक. हो हा आलंय 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 म्हणजे लिरिक्स लिरिक्स आलेत लक्षात. एकदा परत गात मी शेवट. सरसुखाची श्रावणी ही नाच रावळी वहा गुंतण्या आतुर फिरुनी आज वेळाची वहा. आलंय 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 लक्षात आलंय मिनिंग. जाऊ द्या सर, जाऊ द्या. परीक्षेची वेळ संपली, मी झोपते. नाही 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 असं गिव्हअप करायचं नाही. कधीच गिव्हअप करायचं नाही. लढायचं. मधुबा म्हणतात ना, तर लढायचं नाही, लढायचं. लढूया आपण. एकदा फक्त म्हणाल का? लास्ट वन्स. ओके. सरसुखाची श्रावणी ही नाचरा वळी वहा गुंतण्या आतुर फिरुनी आज वेळा जीवहा. हा आलं लक्षात. खरंच सगळं कळलं मला आता. सांगू या गाण्यात ना, या गाण्यात श्रावण महिन्यात वळीव नावाचा माणूस नाचतोय. हा वळीव श्रावण नाचतो बद्दल वारंवार सांग. त्यांना कळलं पाहिजे मला ग्रीन कलर किती आवडतो. जर मिसेस सायली ग्रीन कलरची साडी नेसून आल्या ना, तर मला कळेल की त्यांचं माझ्यावर किती प्रेम. ग्रीन हा अर्जुनचा अगदी फेवरेट कलर आहे. ग्रीन कलरचं वेळच आहे त्याला. जर मला हिरव्या साडीत बघून त्यांचा चेहरा फुलला तर समजायचं की हे प्रेमच आहे ना. तो माझ्या समोर आला.